RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानंतर संघाचं जे नवीन कार्यालय आहे ते राजधानी दिल्लीमध्ये उभारलेलं आहे आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन येत्या 19 फेब्रुवारीला होणार आहे। आपण पाहतोय झंडेवालान परिसरामध्ये भव्य अशी ही इमारत आहे। एकूण 12 मजली ही इमारत आहे आणि या संपूर्ण भागामध्ये एकूण 3 भवन खरं तर असणार आहेत। केशव कुंज भवन असं प्रामुख्याने नाव देण्यात आलं आहे, पण जी 3 भवन असणार आहेत त्याला साधना, प्रेरणा आणि अर्चना अशी नावं देण्यात आली आहेत। गेल्या 7 ते 8 वर्षांपासून या संपूर्ण भागाचं बांधकाम जे आहे ते सुरू होतं आणि अखेर आता हे पूर्ण झालेलं आहे। 75,000पेक्षा जास्त संघाच्या कार्यकर्त्यांनी योगदान दिलेलं आहे खरं तर या इमारतीसाठी। आणि आपण जर पाहिलं तर आतापासूनच बॅरिकेटिंग आणि सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळते। CISF कडे पूर्ण सुरक्षा व्यवस्था या संघाची असणार आहे। बाजूला आपण पाहतोय सुरक्षा कर्मींसाठी केबिन देखील जी आहे ती तयार करण्यात आली आहे आणि पलीकडे मुख्य प्रवेशद्वारामधून जर आत पाहिलं तर भगवा झेंडा देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास 300 खोल्या आहेत या संपूर्ण भवनमध्ये आणि 8,500पेक्षा जास्त पुस्तकं देखील जी आहेत ती देखील ठेवण्यात आलेली आहेत। महत्त्वाचं हेच आहे की देशभरातले संघाचे सगळे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्या बैठका असतील किंवा इतर त्यांच्या काही कार्यक्रम जे असणार आहेत ते आता यापुढं याच केशव कुंजमध्ये होणार आहेत। जरी RSSची स्थापना नागपूरमध्ये झालेली असली तरी आता मात्र कारभार जो आहे तो बऱ्यापैकी या दिल्लीतल्या कार्यालयामधून चालणार आहे। त्यामुळे नवं एक कार्यालय 12 मजली इमारतीचं जे जवळपास 4 एकर परिसरामध्ये असणार आहे केशव कुंज, तिथून आता संघाचा जो इथून पुढचा कारभार आहे तो पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।